कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली। यावेळी त्यांनी गेल्या 7-8 वर्षातला संघटनेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला। यापुढे नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून काम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। 7वा वेतन आयोग, निवृत्त कर्मचाऱ्यांचे समारंभ, जुनी पेन्शन योजना यासह अनेक योजना, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जागा रिक्त आहेत त्या भरून काढण्यासाठी प्रयत्न, निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांची पोकळी भरून काढणे, नवीन जागेंवर भरती यासह अनेक विषयांवर पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले। पालिकेच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं किंवा समाजाच्या दृष्टीने करायचा म्हटलं तर आम्ही नवी मुंबईकरांसाठी जी सेवा देतोय तीच सेवा आहे। या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता आम्ही आधी समाजासाठी बोलतो, समाजासाठी आता महापालिका येतो आणि आम्ही कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने मतदानाला लोकांनी जास्तीत जास्त जावं याच्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करणार आहोत। आणि उरला पालिकेच्या साठी तर पालिकेसाठी जेव्हा आम्ही इतर ठिकाणी फिरत होतो, इतर संस्थांमध्ये फिरत होतो, जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिका, तेव्हा ठाणे जिल्हा परिषदला जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या विना अनुदानित आहेत। काय आपल्या महापालिकेच्या हातीत जेवढ्या शाळा आहेत खाजगी त्या सगळ्यांना ग्रँट मिळते। तर आम्हाला ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या जर ग्रँटेबल केल्या तर महापालिकेचा पूर्ण निधी वाचू शकतो। त्या संदर्भात महापालिकेचा निधी या ठिकाणी वाचू शकतो म्हणून आम्ही तत्कालीन श्री धनवट साहेब यांचा ती सगळी जो ठाणे जिल्हा परिषदेला आम्हाला माहिती मिळाली होती ती सगळी आम्ही माहिती त्यांच्यासमोर कथन केली होती जी पालिकेच्या फायद्याची होती। अशा जर आम्हाला इतर ठिकाणी महापालिकेत माहिती हवी जशा मिळतात तसं आम्ही तत्काल संबंधित विभागाला त्यावेळेला कळवतो। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।